नमस्कार, मी मीनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की उलनपासून रंगोली कशी तयार करायची. तर मैत्रिणींनो, रंगोली तर तयार करायची आहे आपल्याला, पण त्याआधी आपल्याला काय प्रिपरेशन करायची आहे, काय तयारी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकतात, उलन आपल्याला अशा प्रकारे भेटतं, जे व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे सुटं उलन, ते अशा प्रकारे भेटतं. आता हे उलनपासून आपल्याला एक बॉल तयार करायचा आहे. तर उलन ही खूप सावकाश आणि अगदी हलक्या हाताने तिला पहिले तिचा जो गुंठा असतो तो सोडवावा लागतो. बघू शकतात व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. अगदी व्यवस्थित पहिले त्याला काय करायचं, दोन्ही हातांमध्ये घेऊन जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं झटकून घ्यायचं छान, म्हणजे जे कुठं अटकलेलं असतं ते मोकळं होऊन जातं. आणि तिथं ज्या गाठ असतात ना, ती गाठ व्यवस्थित हळूवार सोडून घ्यायची. जर नाही सुटली तिला ओढू नका, कैचीच्या साहाय्याने कट करा. जर ओढली तर गुंठा जास्त वाढेल आणि मग ती अगदी सहज निघते. मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी 5 मिनटात माझा गोळा तयार झालेला आहे. हा जो बॉल आहे तर बघू शकतात, हळूवार पद्धतीने त्याला काढायचं आहे आणि गुंडाळायचं आहे. आता हा बॉल तयार करताना जास्त टाईट बॉल तयार करायचा नाही. त्याच्याने काय होतं की जे उलण असतं ना ते दाबलं जातं आणि बारीक होऊन जातं. म्हणून आता बघू शकतात अशा प्रकारे मी 2 बॉल तयार करून घेतलेले आहेत. आता मी इथं मॅट तयार करते आहे. तर इथं बघू शकतात, आता मी हे जी शॉपिंग बॅग असते ना त्याचा मी कपडा घेतलेला आहे. यालाच नॉन ओवन असंही म्हणतात. तर हा कपडा घेतला मी. याला काय केलं, मी आधी चौकोन कापड केलं. मी ते ॲक्च्युली व्हिडिओ घ्यायचा राहिला माझा तो. एक चौकोनी कापड घेतला आणि त्याला मी 4 फोल्डमध्ये करून राऊंड शेपने कट करून घेतला. राऊंड शेप कट केल्यानंतर मी त्याला आपण जसं फोल्ड करतो ना 4 वेळा, नंतर 8 वेळा असं फोल्ड करायचं आणि आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे वरून. मग तुम्हाला थोडा मोठा शेप घ्यायचा असेल तर थोडंसंच फोल्ड करायचं, आणि जर जास्त बारीक जर घ्यायची असेल आपल्या कळ्या फ्लावर्सच्या तर मग थोडंसं जास्त फोल्ड करायचं. मी ते तुम्हाला अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजावून सांगणार आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने मी इथं शेप तयार करून घेतलेला आहे आणि हे साधारणतः 10 इंचाचं एवढं मॅट आपलं तयार होणार आहे. आता मी इथे एक फ्लावरचा शेप देते मस्त छान असा. काही जास्त मेहनत लागत नाही आणि खूप असं नाही की मला ड्रॉइंग येत नाही तर मग मी कसं करणार, नाही, काही आवश्यकता नाही त्याला. ड्रॉइंग आली नाही आली तरी तुम्ही सहज करू शकतात. मी त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवेल की तुम्हाला ड्रॉ कसं करायचं आहे, डिझाईन, आणि ती कशी कट करायची आहे. तर मी तो तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सगळं घेते मी तो व्हिडिओमध्ये एक. मग बघू शकता अशा पद्धतीने आता मी हे जे आहे ना, मी एक फुलाचा आकार देते आहे तिथं. तर बघू शकता अशा पद्धतीने ग्लूगन गरम करून त्याला ते ग्लूगनच्या साहाय्याने तिथं चिपकवते. आता आपला जो शेप आहे ना तो आपल्याला पूर्ण कवर करायचा आणि आपल्याला तिथून उलन कट करून घेत जायची आहे प्रत्येक वेळेला. आणि ते करताना मैत्रिणींनो त्यावेळेला थोडंसं काळजी घ्यायची आहे, कारण जे ग्लू असतं ना ते खूप गरम असतं आणि हात भाजतो त्याच्यामुळे काळजीपूर्वकच करायचं आहे. आता मी इथं ब्लॅक कलरची जी आउटलाईन आहे ती पूर्ण करून घेतलेली आहे. आता इथं मी 2 कलरचा यूज करते आहे, एक डार्क पिंक आणि एक लाईट पिंक. तर मी काय करणार आहे, आता पहिले डार्क पिंकची ना आउटलाईन करणार आहे. एक ब्लॅक केली आपण. आता ब्लॅकच्या आतमध्ये आपल्याला आधी डार्क पिंकने करून घ्यायची आहे आउटलाईन. असं शेडिंग म्हणतो ना आपण, जसं कलर करताना शेडिंग करतो त्याच प्रकारे आपलं हे फ्लावर पण तयार होतं. अगदी शेडिंगसारखं दिसतं आणि सुंदर दिसतं मैत्रिणींनो. आता इथे थोडी व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला थोडीशी अशी ब्लर दिसत असेल किंवा भुरसट दिसत असेल, तर ॲक्च्युली माझा जुना मोबाईल होता त्याच्याने मी हे शूट करते. माझा मोबाईल चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे. तर थोडंसं ॲडजस्ट करा मैत्रिणींनो. मी खूप प्रयत्न करत असते की तुम्हाला चांगल्यातले चांगली क्वालिटी द्यावी आणि व्यवस्थित व्हिडिओ समजेल असाच व्हिडिओ तयार करावा, मी हा प्रयत्न करत असते. तर मैत्रिणींनो, मेहनत आहे भरपूर. तर व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझी कळकळीची विनंती मैत्रिणींनो, खूप मेहनत लागते. आता व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा याला पण मेहनत लागते, आणि आता हे जे उलन मॅट आहे ना याला पण आपल्याला मेहनत करावी लागते. बघू शकतात तुम्ही, हे अगदी झटपट तयार होते पण थोडीशी मेहनत आहे. कारण ह्याच्यात काय असतं माहिती का, हे गरम ग्लू असतो. ह्या ग्लूमुळे आपल्याला एकतर हात भाजण्याची शक्यता असते आणि आपल्याला बसून बसून हे काम कंटिन्यू करावं लागतं. त्याच्यामुळे आपली मान पाठ कामातून जाते. त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक करायचं आहे. आता मी म्हणत नाही कुठल्याही कामात आपल्याला
यश जर प्राप्त करायचं असेल तर थोडंफार आपल्याला कुठंतरी ॲडजस्टमेंट करावी लागते, काहीतरी त्रास सहन करावा लागतो. तर बघू शकत मैत्रिणींनो, आता मी जी बाहेरची डार्क कलरची जी आउटलाईन होती ती पूर्ण तयार करून घेतलेली आहे. आता मी इथं लाईट कलर घेतलेला आहे मध्ये. आता मी पूर्ण लाईट कलरने फिल करणार आहे. अगदी सोपं आहे मैत्रिणींनो, फक्त आपल्याला ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावर हलक्या हाताने आपल्याला मॅट जी आहे ती चिपकवत जायची आहे. उलन चिपकवत जायचं आहे. आता उलन पण आहे ना मैत्रिणींनो, 2 प्रकारचं येतं. एक अगदी बारीक असतं पातळ आणि एक थोडंसं दाटसर असतं. तर ते दाटसर जे असतं ना तेच घ्यायचं, कारण त्याच्यानं क्वालिटी पण छान येते. आणि बारकं जर असलं ना तर मग त्याला काय करावं लागतं आपल्याला, डबल टिबल असं आउटलाईन म्हणा किंवा आपल्याला जिथं फिल करायचं तिथं मग आपल्याला थोडंसं जास्त फिल करावं लागतं. आता मला ही उलन मी एका ठिकाणाहून नाही आणलेली, त्याच्यामुळे मी 2 दुकानांवर गेली, कारण मला कलर अवेलेबल होत नव्हते म्हणून पाहिजे ते. तर मी दोन्ही दुकानांवरून घेतली, पण मला एका दुकानावर थोडीशी बारकी अशी उलन भेटलेली आहे आणि एका दुकानावर जी ती छान भेटलेली आहे, अशी दाटसर आहे आणि छान आहे. त्याच्याने मॅट पण तसं काही नाही, मॅटला तुम्ही कुठली यूज केली तरी मॅट सुंदरच दिसणार आहे. तर करण्याची पद्धत एकच आहे सगळ्यांची. तर बघू शकता तिथं माझी जी पहिली पाकळी आहे ती तयार झालेली आहे. ते तुम्हाला मी दुसरी पण तयार करून दाखवते. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलीही डिझाईन तयार करू शकतात, कुठलंही पॅचेस तयार करू शकतात. आता हे छोटे छोटे पॅचेस आहेत, हे कुठंही आपल्याला यूज करता येतात. अगदी कोणी दिवे वगैरे ठेवायला यूज करतं. जर कोणाचे असे पायऱ्या असेल, जिना असेल मोठा आणि त्याच्या जर पायऱ्या असतील ना तर त्या पायऱ्यांवर पण कोणी डेकोरेशनसाठी ठेवत असतं एक पॅचेस असं. तर हे आता मैत्रिणींनो, दिवाळी येते, दसरा दिवाळी असे सण चालू असतात किंवा मग लग्न कार्य चालू होईल, तर ह्या गोष्टीत ना आपल्याकडे खूप चालत आहेत. आपल्याकडेच काय सगळीकडे चालत आहेत, कारण आता रांगोळी काढायला कोणाला टाईम नसतो एवढा, त्याच्यामुळे झटपट ही रांगोळी असते. पॅचेस तयार ठेवायचे, आपली रांगोळी 5 मिनटात तयार होते. तर मैत्रिणींनो, जर कोणाला बिझनेस करायचा असेल ना याच्यामध्ये, तर नक्की आताच बिझनेसला सुरुवात करा. कारण काय, आता आपल्याला जे हे 2-3 महिनेत ना, हे आपले म्हणतात ना आपल्या कामाची सुरुवात करायला योग्य आहेत. तर बघा मैत्रिणींनो, इथं पूर्ण असं फ्लावर आपलं तयार झालेलं आहे, पॅच तयार झालेला आहे. बघू शकतात तुम्ही. जर मध्ये तुम्हाला दुसऱ्या कलरने जर गोल करायचं असेल तर तुम्ही छोटासा गोल करू शकतात. तर बघू शकतात अतिशय सुंदर असं फिनिशिंगने आपलं मॅट तयार झालेलं आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.